महाराष्ट्रात मान्सून रखडला असला तरी देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून वेगाने पुढे सरकतोय। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील 8 तासात महाराष्ट्रासह 19 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामानबाबत मोठी अपडेट। पंजाब रावडक यांची मोठी माहिती। नमस्कार मित्रांनो आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिक बांधवांसाठी आता सर्वात घडीची मोठी धक्कादायक आणि अत्यंत संवेदनशील बातमी समोर आली आहे। महाराष्ट्रातील पुढील काही दिवस हे सामान्य दिवस असणार नाहीत, तर ते संपूर्ण राज्यासाठी अत्यंत धोक्याचे आणि आव्हानात्मक असणार आहेत। हवामान क्षेत्रातील 2 अत्यंत प्रसिद्ध अभ्यासक महाराष्ट्रातील प्रत्येक शेतीवर विश्वास ठेवून नाव म्हणजे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रावडक आणि हवामान तज्ज्ञ तोडकर सर या दोघांनी हवामान खात्याचा उपहार ग्राहकाकडून मिळालेल्या ताज्या डेटाचा हवाला संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अतिशय मोठा आणि महाभयंकर धोक्याचा इशारा जारी केला आहे। महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यांना या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा भीषण फटका बसणार आहे। अनेक ठिकाणी ढगफुटी दृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे। अवघ्या काही तासात शेकडो किलोमीटर पाऊस कोसळण्याचा अंदाज या दोन्ही तज्ज्ञांनी संयुक्तपणे वर्तवलेला आहे। तुम्ही शेती असाल, ग्रामीण भागात राहत असाल, शहरात नोकरी धंदा करत असाल किंवा व्यापारी असाल, घराबाहेर पडण्यापूर्वी किंवा आपल्या पुढील काही दिवसांचे नियोजन करण्यापूर्वी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या सेकंदपर्यंत नक्की पहा, कारण तुमची एक छोटीशी दुर्लक्षता किंवा घाई तुमचे लाखो रुपये आणि त्याच्याबरोबर तुमच्या कुटुंबाचे आर्थिक आणि जीवित नुकसान करू शकते। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण कोणत्या भागात किती पाऊस पडणार याचा वादळा वेग करू, प्रशासनाचे काय आदेश दिले आहेत याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आणि थोडक्यात जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो आणि नागरिकांनो, नक्की काय घडामोडी घडत आहे आणि पाऊस इतका भयानक का असणार आहे हे समजून घेऊया। हवामान अभ्यासक पंजाब रावडक आणि त्याचबरोबर हवामान अभ्यासक तोडकर सर यांच्या संयुक्त विश्लेषणानुसार अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये एकाच वेळी 2 वेगवेगळ्या अतिधावाच्या हवामान प्रणाली अत्यंत मजबूत झाल्या आहे। या दोन्ही प्रणालीमधून निघणारे बाष्पयुक्त वारे थेट महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने झोपावत आहेत। हे ढग इतके दाट आणि प्रमाणाचे आहेत की सर्वात जास्त इथे होत आहे। जमिनीवरील डोंगराळ भागात आणि मैदानी भागात धडकतील तेव्हा अतिवृष्टी आणि ढगफुटी दृश्य परिस्थिती निर्माण होईल। ढगफुटी दृश्य परिस्थिती म्हणजे आता नेमकं काय? थोडक्यात सांगतो तर अवघ्या 1-2 तासात 100 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस एकाच ठिकाणी कोसळणे। जेव्हा असा पाऊस पडतो तेव्हा नदी नाल्यांचा विचार करायचा आत्ताच पुरी येईल। सकल भागात पाण्याखाली जातात आणि थेट लोकांच्या घरातही शेतात घुसते। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी सांगितले आहे की या पावसासोबत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी विजांचा तांडव पाहायला मिळणार आहे। म्हणूनच हा इशारा सामान्य नागरिकापासून ते शेतकऱ्यापर्यंत सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता नागरिकांनो, या व्हिडिओत आपल्याला भागात 12 जिल्ह्यांपैकी सुरुवातीच्या 4 जिल्ह्यांबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे पावसाची सुरुवात होणार आहे, अत्यंत तीव्रतेने होणार आहे आणि हे 4 प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशाच्या पट्ट्यातील आहेत। नीट लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत बघा। यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे हे आत्ताच जाणून घ्या। पहिल्या क्रमांकावर जिल्हा येतो तो नाशिक। नाशिक जिल्हा हा विशेषतः त्र्यंबकेश्वर, इगतपुरी पेठ, सुरगाणा या घाटमाथ्याच्या भागात ढगफुटी दृश्य आणि त्याचबरोबर अतिमुसळधार पावसाची तीव्र रेड अलर्ट जारी करण्यात आलेले आहे। तोडकर सरांच्या मते घाटमाथ्यावरून पाण्याचे प्रचंड लोंढे थेट खाली वाहून येतील, त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात अचानक मोठी वाढ होऊ शकते। नाशिक शहरातील सकल भागात राहणाऱ्या नागरिकांनी, ग्रामीण भागातील नदीकाठच्या लोकांनी आता सतर्क राहावे असा हवामान अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो आहे जळगाव। जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त असणार आहे, पण त्यापेक्षा जास्त धोका 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या तीव्र वादळी वाऱ्यांचा आहे। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांच्या मते या वादळामुळे वेळेच्या बागा, उभे वृक्ष आणि कच्ची घरे पडण्याचा मोठा फटका बसू शकतो। वादळासह येणारा हा पाऊस जळगावाच्या अनेक तालुक्यांना झोडपून काढणार आहेत। आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा तो आहे धुळे। धुळे शहरासह शिंदखेड, साक्री आणि शिरपूर भागात वादळी वाऱ्यासह ढगफुटी दृश्य पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। स्थानिक नद्या आणि नाल्यांच्या अचानक पूर येण्याची भीती आहे। सामान्य नागरिकांनी विनाकारण प्रवास करणे टाळावे। आता चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो नंदुरबार। सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये वसलेल्या आदिवासी बहुल भागात ढगफुटी दृश्य, पाऊस आणि वेगवान वाऱ्याचे दुहेरी धोका वर्तवण्यात आलेला आहे। डोंगराळ भागात दरोडा कोसळण्याचा किंवा अचानक पाण्याचे मोठे लोंढे रस्त्यावर येण्याचा धोका वाढल्यामुळे नंदुरबारमधील नागरिकांनी पुढील काही दिवस अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, या पहिल्या 4 जिल्ह्यांमध्ये जो पाऊस सांगण्यात आला आहे त्यांचा परिणाम वाहतुकीवर आणि दैनंदिन जीवनावर होणार आहे।
चे लोहमार्ग असो किंवा ग्रामीण भागातील छोटे पूल अचानक पाणी वाढल्यामुळे संपर्क तुटू शकतो. व्यापारी बांधवांनी आपल्या बाजारातही उघडे ठेवू नये आणि नागरिकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करणे पूर्णपणे टाळावे असा सल्ला तोडकर सरांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी बांधवांनो, पुढील 4 जिल्ह्याचे नाव सांगण्यापूर्वी हवामान प्रणालीतील सर्वात धोकादायक घटकाबद्दल बोलणे अत्यंत गरजेचे आहे, म्हणजे विजांचा कडकडाट. पंजाबराव डाक यांनी विशेष नमूद केले आहे. पावसाळ्यात विजा पडण्याचे प्रमाण खूप जास्त असणार आहे. त्यामुळे जेव्हा आकाश काळेकुट्ट होईल आणि विजा चमकू लागतील तेव्हा या गोष्टीचे काटेकोरपणे पालन करा. कोणत्याही परिस्थितीत उघड्या मैदानावर किंवा झाडाखाली उभे राहू नका. महाराष्ट्रात वीज पडून कोणत्याही 90% मृत्यू होण्याची आणि झाडाखाली आश्रय घेतल्याने होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तुमच्याकडे दुचाकी किंवा ट्रॅक्टर असल्यास ते उघड्यावर सोडू नका. स्वतः सुरक्षित पक्क्या इमारतीच्या आश्रयाखाली आणि घरातील टीव्ही, फ्रीज, संगणक यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचे प्लग सर्किट मधून काढून ठेवा, जेणेकरून हाय व्होल्टेजमुळे नुकसान होणार नाही. चला तर मग आता पाहूया यादीतील पुढील 4 जिल्ह्याकडे, ज्या मध्यांतर म्हणजे हवामान प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वात जास्त प्रभावित आहे. जिल्हे प्रामुख्याने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील आहे. यामध्ये पावसाच्या क्रमांकाचा जिल्हा येतो तो छत्रपती संभाजीनगर. या ऐतिहासिक जिल्ह्यानंतर दुपारी किंवा रात्रीच्या वेळी अचानक ढगफुटी दृश्य पाऊस कोसळण्याचा मोठा धोका वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विजांच्या कडकडाटासह येथे अत्यंत कमी वेळेत पाऊस पडेल आणि त्यामुळे शहरातील सकल वस्त्या आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील ओंडे ओसंडून वाहतील. 6व्या क्रमांकाचा जिल्हा जो आहे तो जालना. जिल्ह्यात तीव्र वादळी वाऱ्यासह विजांच्या तांडवासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तोडकर सरांच्या मते येथील स्थानिक पाणी साठवण क्षेत्रे एकाच रात्री भरून वाहतील. 7व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो बीड. बीड जिल्ह्यातील अंदाज संवेदनशील आहे. विशेषतः गुराख्यांनी दुपारनंतर घराबाहेर पडणे टाळावे. आणि 8व्या क्रमांकाचा जिल्हा अहिल्यानगर. क्षेत्रफळाने मोठा असलेला जिल्हा, त्यामुळे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वादळाचा वेग जास्त असणार आहे, परंतु जिल्ह्यात वेगवान वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस संपूर्ण इकडे पसरणार आहे. पंजाबराव डाक यांनी वर्तवलेला आहे की शेतकरी मित्रांनो, 4 जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील मातीचे रस्ते आणि छोटे पूल वाहून जाऊ शकतात, कारण यांची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. तसेच शहरामध्ये ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे रस्त्यांच्या नद्यांचे स्वरूप येऊ शकते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे हा एकमेव पर्याय आपल्याकडे राहिलेला आहे. नंतर बघितलं तर साताऱ्यापूर्वी भागात विविध वाऱ्यासह पाऊस पडेल. 11व्या क्रमांकाचा जिल्हा तो येतो कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा अति मुसळधार पुरात संवेदनशील मानला जातो. नव्या अंदाजानुसार गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी परिसरात ढगफुटी दृश्य त्याचबरोबर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीवर झपाट्याने वाढ होऊ शकते. नदीकाठच्या नागरिकांनी आता सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घेण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. 12व्या क्रमांकाचा जिल्हा आहे सांगली. सांगली जिल्ह्यात विशेषतः शिराळा, बारसा परिसरात तसेच पूर्व विदर्भातील काही तालुक्यामध्ये तीव्र वादळी वारे आणि विजांचा कडकडाट, सर्वाधिक जास्त पाऊस असल्याचे वर्तवण्यात आलेले आहे. मुख्य 12 जिल्हे पण पंजाबराव डाक आणि तोडकर सरांच्या मते हवामान प्रणालीचा विस्तार इतका मोठा आहे की 12 जिल्ह्यांना सीमेला लागून असलेल्या इतरही काही जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसू शकतो. उर्वरित संभाव्य जिल्हे कोणते आहेत ते लगेच नोंदवून घेऊया. जर बघितलं तर सोलापूर कोरडे हवामान अचानक बदलून तीव्र वादळी वारेसह मुसळधार पाऊस येऊ शकतो. त्याचबरोबर धाराशिव, लातूर, मराठवाड्यातील दक्षिण भागातील विजांच्या तारांसह अचानक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याबरोबर नांदेड, परभणी येथील ढगांचा भीषण गडगडाट, वादळाचा वारासह वर्तवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बुलढाणा, वाशिम, विदर्भातील वेशीवरील या भागात जोर पकडू शकतो. त्याचबरोबर रायगड आणि रत्नागिरी, कोकणातील किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस या डोंगर खचण्याचा धोका वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे संभाव्य जिल्ह्यांची हे पाहून शेळ्या, मेंढ्या नदीकाठच्या सखल भागात झाडाखाली बांधू नका. त्यांना सुरक्षित उंच पक्क्या गोठ्याखाली हलवा. आणि खंडित झालेल्या वीज ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व गोष्टी खंडित होऊ शकतात. तर माझ्या या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आणि सामान्य नागरिकांना निसर्गाचे, ढगफुटीचे, वादळाचे संकट जरी मोठे असले तरी जाऊ नका, कारण की मोठे नुकसान नक्कीच टाळू शकतो. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डाक तोडकर सरांच्या ज्येष्ठ हवामान अभ्यासकांनी आपल्या वेळेत सावध राहावे अशी जबाबदारी केली आहे. आपण किती सतर्क राहतो, निसर्गाशी स्पर्धा करण्यापेक्षा हवामान अंदाज घेऊन स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करणे हेच आपले पहिले कर्तव्य. बांधवांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. मला माहीत आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल, त्यामुळे तुमचे मनापासून आभार. पण आता तुमची एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे की हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि तुमच्या गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही शेतकरी बांधवांना व आत्ताच शेअर करा. तुमचा एक शेअर कदाचित मोठे नुकसान होण्यापासून बचावू शकते, कोणाचा तरी जीव वाचू शकते. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात हवामानाची परिस्थिती काय आहे, पाऊस सुरू झाला आहे का नाही, ढग आले आहे की नाही
हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर नागरिकांनाही तिथले लाईव्ह अपडेट मिळू जाईल. हवामानाच्या अशा ताज्या, अचूक आणि थेट बातम्यासाठी आपल्या महाराष्ट्र लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.